राज्यसभेची एक जागा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली मोठी खळबळ। ज्येष्ठ नेते छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याच्या चर्चांना आता अधिकच बळ मिळाले। कारण नाशिकमध्ये झळकलेल्या काही बॅनर्सने आणि भुजबळांच्या काही सूचक विधानांनी राजकीय वर्तुळात चर्चांचं वादळ निर्माण केले। साहेब, हीच वेळ आहे योग्य निर्णय घेण्याची, असा संदेश देणारे बॅनर सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहेत। दुसरीकडे राज्यसभेची उमेदवारी हुकल्यानंतर भुजबळ समर्थकांमध्ये नाराजी वाढल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे स्वतः छगन भुजबळ यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय। त्यामुळे आता या राजकीय घडामोडींविषयींचा सस्पेन्स अधिकच वाढत चाललाय। याच कारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या गोटात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असून भुजबळांच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। मग भुजबळ खरोखरच मोठा राजकीय निर्णय घेणार आहेत का? राज्यसभेची उमेदवारी हुंकल्यानंतरची नाराजी आता पक्षांतरपर्यंत पोहोचली आहे का? आणि जर तसं झालं असेल तर त्याचा परिणाम फक्त एका पक्षावर नाही तर संपूर्ण महायुतीच्या राजकीय समीकरणांवर होऊ शकतो का? चला या संपूर्ण प्रकरणामागचं राजकीय गणित समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, सध्या राजकीय गल्लीपासून ते सोशल मीडिया पेजपर्यंत अगदी सगळीकडेच फक्त एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। ते नाव म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी आणि ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ। कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील एक वजनदार नेतृत्व म्हणून ओळख असणारे छगन भुजबळ आता आपल्या पक्षालाच राम राम ठोकणार असल्याची संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। कारण राज्यसभेतील जागेसाठी असणाऱ्या उमेदवारीच्या मुद्द्यावरून सध्या भुजबळ स्वतःच्याच पक्षापासून नाराज असल्याचं सांगितलं जातंय। परंतु नेमका प्रश्न पडतो की राज्यसभेच्या जागेवरून भुजबळांच्या नाराजीचे नेमके कारण काय? तर चला ते देखील जाणून घेऊयात। तर घडलं असं की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर या जागेसाठी नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं। एकीकडे महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने देखील या जागेसाठी तयारी दर्शवली होती। मात्र रिक्त असलेली जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असल्यामुळे ती पुन्हा पक्षालाच मिळावी असा पवित्रा काही वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात आला। सुरुवातीला या जागेसाठी माजी खासदार नवनीत राणा यांच्या नावाची देखील चर्चा होती। परंतु शेवटी राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केला गेल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात गाजू लागल्या। आता यामुळे छगन भुजबळ दिल्लीच्या वाटेवर असून ते लवकरच राज्यसभेच्या माध्यमातून केंद्रीय राजकारणात प्रवेश करतील अशी अपेक्षा सर्वांनाच वाटत होती। दरम्यान या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून राज्य सरकार पुढे एक अजीब प्रस्ताव ठेवण्यात आला होता। भुजबळांनी अशी मागणी केली होती की जर त्यांना राज्यसभेत संधी देण्यात आली तर त्यांचे रिक्त होणारे मंत्रिपद आणि आमदारकी त्यांचे भाचे समीर भुजबळ यांना तात्काळ देण्यात यावी। या मागणीनंतर विविध स्वरूपातील चर्चा केल्या जाऊ लागल्या। परंतु या प्रकरणी सगळ्यांनाच मोठा धक्का बसला जेव्हा अगदी ऐनवेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ यांना डावलत त्यांच्या जागी पक्षातील ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर केली। म्हणूनच हा निर्णय मंत्री छगन भुजबळ यांच्या राजकीय वर्चस्वाला खरोखर मोठा धक्का ठरला। या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झाली। कारण भुजबळ समर्थकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाल्याची सध्या चर्चा आहे। अशातच या भुजबळ समर्थकांकडून महायुती सरकारसह राष्ट्रवादी अजित पवार गटावरील आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी नाशिकमध्ये बॅनर झळकवण्यात आले होते। अचानक पद्धतीने झळकवण्यात आलेल्या या बॅनर्सने अगदी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं। नाशिक शहरातील विविध भागांमध्ये भुजबळ यांच्या समर्थकांनी लावलेले हे फलक सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। या सर्व फलकांवर साहेब, हीच वेळ योग्य आहे निर्णय घेण्याची असा मजकूर लिहिण्यात आलाय। या बॅनरबाजीच्या माध्यमातून भुजबळ समर्थकांनी आपल्या भावना अगदी तीव्रपणे व्यक्त केल्या आहेत। या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात असून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ
आता नेमका कोणता मोठा निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. समर्थकांच्या मते राज्यसभेसाठी भुजबळ यांचं नाव या शर्यतीत आघाडीवर असताना अचानक त्यांना डावलून राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे आता आरपारची लढाई लढणार आहोत असे आवाहन देण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फक्त समर्थकच नाही तर स्वतः मंत्री छगन भुजबळ देखील राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे कमालीचे नाराज आहेत. राष्ट्रवादी पक्षातून राज्यसभेवर जाण्यासाठी छगन भुजबळ स्वतः इच्छुक होते, मात्र यावेळी त्यांच्याकडून सरकारसमोर एक मोठी अट ठेवण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार भुजबळ यांच्या या अटीला दिल्लीतील भाजप नेतृत्वाचे रेड सिग्नल दिला. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून हा निर्णय अडकल्याचं सध्या बोललं जाते. या संपूर्ण प्रकरणावर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी आपली मनातील खदखद बोलून दाखवली. ते म्हणाले की मला राज्यसभेला आणि लोकसभेला जाण्याची इच्छा होती. यापूर्वी 4 ते 5 वेळा अशी संधी आली, परंतु दुर्दैवाने ती हुंकली. यावेळी तरी संधी मिळेल अशी आशा होती. पक्षाने इतरांना जो न्याय लावला तोच न्याय मला देखील लाभावा अशी माझी विनंती होती. मकरंद पाटील मंत्री आहेत आणि त्यांचे भाऊ खासदार आहेत. त्याचप्रमाणे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत, तर त्यांचे पुत्र पार्थ पवार किंवा संबंधित नेते राजकारणात सक्रिय आहेत. तटकरे स्वतः खासदार आहेत आणि त्यांचे पुत्र आमदार आहेत. मग फक्त माझ्याच बाबतीत हा नियम का बदलला असा सवाल त्यांनी यावेळी व्यक्त केला. या वक्तव्यातून त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचे अप्रत्यक्षरित्या सुचवले. आपल्या पुढील भूमिकेविषयीही बोलत असताना देखील भुजबळांनी एक सूचक विधान केलंय. ते म्हणाले की राजकारणात असे चढ उतार चालत असतात. आज नाही, उद्या नाही, तर परवा तरी संधी मिळेल. पण मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धिबळाचा नाही. मला बुद्धिबळ खेळता येत नाही आणि ते जमतही नाही. त्यांच्या या थेट विधानामुळे ते आता आपल्या स्पर्धकांमध्ये आसमान दाखवण्यासाठी मैदानात उतरणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे भुजबळ यांच्या संभाव्य नाराजीचा राष्ट्रवादी अजित पवार गटावर काय परिणाम होतो हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? छगन भुजबळ आता खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोड चिठ्ठी देणार का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.